मारुती दादा. हो हो, तो तो तुमचा मारुती आणि त्याची ती गावाकडून आलेली कार्टी पारू. त्या दोघांनी मिळून तुमच्या सगळ्यांपासून खूप खूप महत्वाचं काहीतरी लपवलंय. एक मिनिट दामिनी, जरा शांत हो. मुळात पारू असं काही करणार नाही. घ्या म्हणजे तुम्हाला त्या नोकराच्या मुलीवर विश्वास आहे, पण या घरातल्या सुनेवर नाहीये ना? नाही, असूच नाही. तुमचा नाहीये ना माझ्यावर विश्वास? तुम्ही एक काम करा ना, तुमच्या विश्वासाची ती सावित्री आहे ना, तिला बोलवा आत्ताच्या इथे. सावित्री इकडे ये. काय गय सावित्री, तू अहिल्यादेवी किर्लोस्करांपासून म्हणजे तुझ्या लाडक्या अहिल्या मॅडम पासून काय लपवून ठेवलंय तुम्ही ते सांग. बोल ना. नाही, ही नाही बोलणार, कारण हे सगळे एकमेकांना सामील आहेत. मी तुम्हाला सांगते की मला सांगा, काल दिशा त्या स्विमिंग पूल मध्ये पडली, ती कुणामुळे पडली? तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास ठेवा. हे सगळे मिळून तुमच्यापासून काहीतरी महत्वाचं लपवतायत. दामिनी, उगाच विषय वाढवू नकोस आणि तूच सांग काय लपवून ठेवलंय ते. त्यापेक्षा तुम्ही त्या मूर्ख मारुतीला आणि त्या गावंढळ पारूला इथे बोलवा आणि जाब विचारा ना. सावित्री, बोलवते मॅडम. देवी आई, खरंच आज आम्ही तुम्हाला वैजूबद्दल समद खरं खरं सांगणार होतो. हवं तर तुम्ही आदित्य सरांना विचारा ना. माझं चुकलं. म्हणजे इथं यायच्या आधी मला माहित नव्हतं की वैजू इथं चालणार नाही. जर का माहित असतं ना तर मी वैजूला इथं येऊच दिलं नसतं. तिथं गावाकडंच काहीतरी सोय करून आले असते मी तिची. माझं खरंच चुकलं. म्हणजे तुमच्याशी खोटं बोलायचं किंवा तुम्हाला फसवायचा अजिबात उद्देश नव्हता माझा. मला माफ करा. मला ना फक्त वैजूला वाचवायचं होतं. ते दामिनी मॅडमनी वैजूला रस्त्यावर सोडलं ना, तेव्हा तिला कुत्र्यांनी खाल्लं असतं तर. मला खरंच वैजूची काळजी वाटत होती. आणि देवी आई, वैजू लहान असल्यापासून ती जन्मल्यापासून ती माझ्या बरोबर आहे. माझी मैत्रीण आहे होती. मी असं कसं तिला एकटीला वाऱ्यावर सोडणार? मला तुमची भीती वाटत होती ना, म्हणून मी लपवलं. घ्या, बहिणी कबूल केलं या मुलीनी की तिने तुम्हाला फसवलंय ना आता. आणि काय गे पारू, तू वहिनींना देवी आई म्हणतेस ना, मग वहिनींपासून इतकी महत्वाची गोष्ट लपवताना तुला लाज नाही का ग वाटली? नाही वाटली? मी तर म्हणते ना वहिनी, हिने चूक नाही, हिने पाप केलंय आणि या पापाची शिक्षा हिला झालीच पाहिजे. हिने फसवलंय तुम्हाला. आणि किर्लोस्करांचा नियम, अहिल्यादेवी किर्लोस्करांचा नियम मोडलाय हिने वहिनी. कसला नियम? कसला नियम? हा नियम की बंगल्यात बकरी नाही पाळायची, हा नियम मोडलाय हिने. मी हा नियम कधी केला की घरात बकरी चालणार नाही म्हणून? दामिनी, अहिल्याला का बकरी चालणार नाही घरात? अरे मुका जीव येतो. कधीही कोणालाही त्रास दिलेला नाही त्यांनी. माझा निर्णय सांगून झालाय.
आजपासून पुढचे 8 दिवस पारू या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. पण ही बकरी तुमच्या सोबतच राहील. तू येऊ शकतेस. मारुती थांब, मला महत्वाचं बोलायचंय. मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचंय. तुझ्या लग्नाबद्दल बोलतायत काय? माफ करा मॅडम, तुमच्यापासनं काही लपत नाही हे विसरलोच होतो मी. माफ करा. आता तुम्ही द्याल तो आदेश. मारुती, जे झालं ते झालं. तो विषय संपला. आता पुढे जाऊया. मारुती, तू पारूला इकडे घेऊन आलास तिचं लग्न करण्यासाठी. तुझ्या कुवतीनुसार तू एक मुलगा बघितलास आणि दुर्दैवाने तो वाईट निघाला. पण आम्ही पारूची जबाबदारी घेऊन एक मुलगा बघितलाय तिच्यासाठी.